बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तलखान्यांची कामकाजे तसेच बेकायदेशीर गोहत्या रोखाव्यात या मागणीसाठी गुरुवारी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। अवैध वाहतूक आणि तस्करीच्या घटना वाढण्याची शक्यता असल्यानं नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। भारतीय संविधानाच्या कलम 48 नुसार गायी आणि शेती व दुग्ध उत्पादनासाठी उपयुक्त जनावरांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर असल्याने प्रशासनाने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। श्रीराम सेनेच्या वतीनं आज बेळगावमधील आमच्या जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केलेलं आहे। आमच्या ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही काही गोष्टींची अटी मान्य केलेल्या आहे, सांगण्यात आलेली आहे। 28 मे ला बकरीद हा सण असल्या कारणानं बकरीदच्या दिवशी जी कुर्बानी दिली जाते ती कुर्बानी बकरीद ऐवजी बकऱ्यांच्या ऐवजी गायींची देखील कत्तल केली जाते, गायींची कुर्बानी दिली जाते। आणि ते थांबवण्यासाठी कर्नाटकमध्ये गोहत्या बंदीचा कायदा लागू आहे। त्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही, गो तस्करी होते, गायींची कत्तली होते, हे सगळं राजारोसपणे चाललेलं आहे। आणि त्यामुळे आज बेळगाव परिसरात काही ठिकाणी नाकाबंदी करावे, रात्रंदिवस पोलीस गस्त लावावे, त्याचरित्या काही प्रमुख ठिकाणी प्रत्येक गाडीची तपासणी व्हायला पाहिजे। त्याचरित्या आज कसाईखाने जे आहेत, अनधिकृत कसाईखाने जे आहेत बेळगावमध्ये, ते कसाईखाने बंद झाले पाहिजेत। ह्या सगळ्या गोष्टींची अट आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज कमिशनरांना देखील आम्ही हे केलेलं आहे। त्याचरित्या आम्ही कर्नाटक सरकारला देखील सांगू इच्छितो की ह्या जर कथा अटी मान्य करून जर ह्या गोष्टी जर तुम्ही जर पुढे व्यवस्थितपणे नाही केला, कानून जर व्यवस्था बिघडली आणि त्याला कारणीभूत कोण असतील तर पोलीस प्रशासन असेल। काय म्हटलं तर गो तस्करी थांबण्यासाठी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते अहोरात्रंदिवस सज्ज आहेत। आणि तसं यदा कधीच आमच्या कानावरती कोणती गोष्ट आली किंवा आम्हाला कळलं तर आम्ही त्वरित त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते थांबवणार। ते होता कामा नये, सुव्यवस्था बिघडू नये या दृष्टिकोनातून आम्ही हात जोडून विनंती करतो की पुढील कारवाई तुम्ही व्यवस्थितपणे करावी। धन्यवाद। तालुका स्तरावर विशेष नियंत्रण कक्ष सुरू करून नागरिकांकडून तक्रारी स्वीकारण्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना। आराधना, मारुति गली, बेलगाम। मन भाए आराधना।